Hello students and welcome to the first video of second chapter. In this chapter we are going to study different microwave components, and as I told you I am going to show you different components first practically, and then I will show you I will teach you the theory of those components. Okay, so let us start. In this video first I will show you how a waveguide looks. Okay, this is a piece of waveguide you can see here. Okay, so as we have studied earlier, it is a metallic pipe which is hollow inside. You can see here. इथे एक रेक्टँग्युलर स्लॉट आहे. त्या स्लॉटच्या आतमध्ये आपण फक्त एअर फिल केलेली असते. देयर इज नथिंग इनसाइड इट. ओके, अँड इट इज प्युअरली मेड अप ऑफ मेटल. ॲक्च्युली हा जो पर्टिक्युलर कॉम्पोनंट मी तुम्हाला दाखवते, इट इज कॉल्ड ॲज मॅच्ड टर्मिनेशन. मॅच टर्मिनेशन का, ज्यावेळेस आपण मायक्रोवेव्ह सेंड करतो, at the other end when it is received, it must be properly terminated. The waveguide should be properly terminated, otherwise wave reflections येऊ शकतात आणि त्या रिफ्लेक्शन्समुळे स्टँडिंग वेव्ह पॅटर्न तयार होतो. त्या स्टँडिंग वेव्हमुळे लॉसेस ऑकर होतात. ओके, सो whenever we are using waveguides, it should be properly terminated at the receiving end. So this is the rectangular waveguide. It is a hollow metallic pipe. आणि हे जे चार साईडला आपल्याला एक स्क्वेअर शेप दिसतोय, त्या स्क्वेअर शेपमध्ये हे जे चार होल्स आहेत, दोज आर फॉर इन्सर्टिंग द स्क्रूज अँड टाइटनिंग विथ अदर वेवगाइड पीस. फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅव दिस वन अँड आय वॉन्ट टू मॅच विथ दिस वन, तर आपण ह्याला असं इंटरफेस करतो आणि इथे आपण स्क्रूज इन्सर्ट करून त्याला नटबोल्ट लावून टाकतो. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज फ्लॅंज. इट इज कॉल्ड ॲज फ्लॅंज. हा जो इंटरफेसिंग पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज फ्लॅंज. ओके, सो दिस इज द पीस ऑफ वेवगाइड. अँड इफ यू सी इन साईड, मॅच टर्मिनेशनला आतमध्ये एक फेराइट मटेरियल असतं. ड्यू टू दिस फेराइट मटेरियल प्रॉपर टर्मिनेशन ऑकर्स अँड वेव इज नॉट रिफ्लेक्टेड बॅक. ओके, then the next component, it is isolator. Isolator is having again a ferrite material inside. तुम्हाला या बाजूने आतमध्ये स्मॉल पीस दिसतोय फेराइट मटेरियलचा. दॅट फेराइट मटेरियल एन्श्युअर्स दॅट वी आर सेंडिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन प्रॉपर डायरेक्शन. आयसोलेटरचं फंक्शन काय आहे? इट आयसोलेट्स द ट्रान्समिशन पार्ट अँड द रिसेप्शन पार्ट. मीन्स जेव्हा आपण इकडे ट्रान्समीटर यूज करतो, आय विल जस्ट शो यू हाऊ अ ट्रान्समीटर लुक्स लाईक. दिस इज द क्लिस्ट्रॉन ट्यूब. दिस क्लिस्ट्रॉन ट्यूब इज द सोर्स ऑफ मायक्रोवेव्ह एनर्जी. इट इज अ सोर्स ऑफ मायक्रोवेव्ह. या मायक्रोवेव्स तयार क्लिस्ट्रॉन करतो. क्लिस्ट्रॉनसाठी एक सेपरेट पॉवर सप्लाय यूज केला जातो. वी हॅव अ कनेक्टिंग वायर विथ इट अँड दिस वायर इज कनेक्टेड टू इट्स पॉवर सप्लाय. ओके, सो वी नीड अ सेपरेट पॉवर सप्लाय फॉर क्लिस्ट्रॉन ट्यूब. द क्लिस्ट्रॉन ट्यूब एमिट्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आणि ह्याच्या नंतर इमिजिएटली आपल्याला आयसोलेटर कनेक्ट करावा लागतो. ॲज यू कॅन सी हिअर, इट इज रेक्टँग्युलर इन शेप अँड हिअर ऑल्सो वी हॅव अ फ्लॅंज कनेक्टेड विच विल इंटरफेस द रेक्टँग्युलर वेवगाइड. सो इट इज इंटरफेस लाईक दिस. इमिजिएटली क्लिस्ट्रॉन नंतर आपल्याला आयसोलेटर यूज करावा लागतो. अदरवाईज जर रिफ्लेक्टेड वेव्स अदर एंड येत असतील, रिफ्लेक्टेड वेव्स जर का रिसिव्हिंग एंडकडून येत असतील, इफ दोज रिफ्लेक्टेड वेव्स रीच द क्लिस्ट्रॉन सप्लाय, इट कॅन डॅमेज द क्लिस्ट्रॉन. ओके, बिकॉज इट इज हाय फ्रिक्वेन्सी जनरेटर सोर्स अँड इट शुड नॉट गेट मिक्स्ड विथ द रिफ्लेक्टेड वेव्स. सो आयसोलेटरचं फंक्शन काय? इट आयसोलेट्स the transmitter and the receptor part. So immediately after klystron we need to connect the isolator. Then the second component, the third component I am going to show you. क्लिस्ट्रॉन हा ॲक्टिव्ह कॉम्पोनंट आहे, सो त्याला मी पॅसिव्हमध्ये धरत नाही आहे. पॅसिव्ह कॉम्पोनंट्स आर दोज विच आर नॉट प्रोड्युसिंग एनी एनर्जी, राईट. क्लिस्ट्रॉन हा प्रोड्यूस करतो, सो दॅट इज ॲक्टिव्ह कॉम्पोनंट. पॅसिव्ह कॉम्पोनंट आपण दोन बघितले, एक मॅच टर्मिनेशन आणि आयसोलेटर. दिस इज अगेन वन मोर, इट इज नोन ॲज सर्क्युलेटर.
Circulator, as the name indicates, it circulates the electromagnetic wave energy. If you see, it has 3 ports. 3 port device किंवा 4 port device असतं सर्क्युलेटर. आपल्या लॅबमध्ये आहे ते 3 port device आहे. So what circulator does? Circulator circulates the electromagnetic energy. जेव्हा पोर्ट 1 ला आपण एनर्जी देतो, इट सर्क्युलेट्स इट टू द पोर्ट 2. जेव्हा पोर्ट 2 ला एनर्जी देतो, इट सर्क्युलेट्स इट टू द पोर्ट 3. जेव्हा 3 ला देतो तेव्हा इट सर्क्युलेट्स टू द पोर्ट 1. सो इन शॉर्ट इट सर्क्युलेट्स द एनर्जी. ह्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही ऑब्झर्व केलं तर देअर इज अ फेराइट मटेरियल प्रेझेंट. ड्यू टू दिस फेराइट मटेरियल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पोलरायझेशन चेंजेस. प्लेन ऑफ पोलरायझेशन रोटेट्स. That is why circulator rotates the energy, electromagnetic waves. Then the next component is T. Here it is the H plane T. T असं का नाव आहे त्याचं? You can see its shape is like letter T. So it is called as T. So याचं function काय आहे? It is also energy dividing or combining component. As you can see here, it is H plane. Similarly, we have E plane T also here. Both these T's are 3 port devices. 1, 2, 3, 1, 2, 3. असे 3 ports आहेत दोन्ही T's ला. But you observe the shape. This is H plane T. This is E plane T. बघा, हा जो wider एज आहे त्याला जेव्हा आपण इकडून एक डायव्हर्जन देतो किंवा स्प्लिट देतो, दॅट इज कॉल्ड ॲज एच प्लेन. आणि ई प्लेनला बघा, नॅरोअर एंडला हे डायव्हर्जन. शेप सेम आहे, दोन्हीचा शेप सेम आहे, टी शेप. बट व्हॉट यू नीड टू ऑब्झर्व, इकडे हे जे एज आहे ते वायडर आहे, इथे शॉर्टर आहे. म्हणजे आपण जेव्हा या एजला इकडे स्प्लिट करतो दॅट इज एच प्लेन. अँड जेव्हा आपण ह्या नॅरो एंडला स्प्लिट करतो दॅट इज ई प्लेन. ओके. सो वाय वी नीड डिफरंट एच प्लेन टी अँड ई प्लेन टी फॉर ऑपरेशन? बिकॉज वी हॅव सीन दॅट देर आर 2 modes ऑफ ऑपरेशन, TM mode and TE mode, isn't it? So these 2 T's are required for their respective modes which are traveling through the waveguide, right? So we use these T's as and when required. याच्या आतमध्ये कुठलाही फेराइट कॉम्पोनंट नाही आहे. when you give signal to the middle arm, it gets divided into these 2 arms. okay, या 2 आर्म्सला म्हणतात कोलिनियर आर्म. ज्या आर्म्स एका सरळ लाईनमध्ये आहेत, दोज आर नोन ॲज कोलिनियर आर्म्स. अँड दिस इज एच आर्म बिकॉज इट इज एच प्लेन टी, अँड दिस इज ई आर्म बिकॉज इट इज ई प्लेन टी. राईट? सो वी यूज दिस डिपेंडिंग ऑन द मोड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह इनसाइड दॅट वेव्हगाईड. मग जेव्हा आपण इकडून सिग्नल देतो तेव्हा तो डिवाइड होतो. एच प्लेनमध्ये ॲज इट इज डिवाइड होतो, पण ई प्लेनमध्ये त्याच्यामध्ये फेज शिफ्ट येतो. ओके. जर आपण या बाजूला सिग्नल दिला तर तो इक्वली डिवाइड होतो दोन्ही साईडला. इट गेट्स इंटरफेस्ड. इफ यू गिव्ह 2 signals फ्रॉम बोथ द एंड्स ऑफ कोलिनियर आर्म्स, इट गेट्स ॲडेड अँड गोज फ्रॉम द थर्ड आर्म. या दोन्ही एंडकडून जर तुम्ही सिग्नल दिला, कंबाईन होतो आणि थर्ड आर्मला जातो. इकडून आला तर डिवाइड होतो, इकडून आला तर डिवाइड होतो. इन एच प्लेन इट गेट्स डिवाइडेड इक्वली. इन ई प्लेन इट गेट्स separated with phase shift. Okay. Now the next component I am going to show you is this. Okay. It is a 4-port device. It looks similar to T, isn't it? But it is something different also. What is the difference? It is known as magic T. ऑल्सो इट इज नोन ॲज हायब्रिड टी. ह्याच्यामध्ये काय चेंज झाला बघा. जसं एच प्लेन टीमध्ये वायडर एजला स्प्लिट होता, ई प्लेनमध्ये नॅरोअर एंडला स्प्लिट होता. ह्याच्यामध्ये दोन्हीही आहेत, इजंट इट? सो इट इज कॉम्बिनेशन ऑफ एच प्लेन टी अँड
ई प्लेन टी. सो या मॅजिक टीमध्ये 4 पोर्ट्स आहेत आणि त्या 4 पोर्ट्समध्ये आपण ई प्लेन टी आणि एच प्लेन टी यांचं कॉम्बिनेशन केलं. दॅट इज वाय इट इज नोन ॲज हायब्रिड टी. ओके. सो व्हॉट इज द मॅजिक इन दिस? याला मॅजिक टी का म्हणतात? बिकॉज जस्ट आय टोल्ड यू दॅट इन ई प्लेन टी अँड एच प्लेन टी कोलिनियर आर्म्सला सिग्नल मिळाला तर कोलिनियर आर्म्सचा दोन्हीचा सिग्नल ॲड होऊन थर्ड आर्ममधून आपण रिसीव्ह करू शकतो, किंवा जर का आपण थर्ड आर्मला सिग्नल दिला तर तो डिवाइड होतो कोलिनियर आर्म्समध्ये. इथे काय होतं, इथे ते ऑपरेशन जर आपल्याला मिळणारच. कुठलं ऑपरेशन? कोलिनियर आर्म्सला सिग्नल दिला तर तो ॲड होऊन थर्ड पोर्टमध्ये मिळतो, थर्ड पोर्टला दिला तर तो इक्वली कोलिनियर आर्म्समध्ये डिवाइड होतो. पण ई प्लेन टी आणि एच प्लेन टी तर त्या मोडसाठी आपण यूज करणार. करेक्ट. मॅजिक टी कोणासाठी यूज करणार? सी, it has E arm also and H arm also. So what is the magic in this? Magic is that E plane and H plane arm both are completely isolated. Port number 3 ला दिलेला सिग्नल 4 ला कधीही पोचत नाही, 4 ला दिलेला सिग्नल 3 ला कधीही पोचत नाही. ओके. तो फक्त कोलिनियर आर्म्समध्ये डिवाइड होतो. सो दिस इज द मॅजिक. कोलिनियर आर्म्स आर energy combining ports 3 and 4 are completely isolated. So we can use this magic tea for addition of 2 signals or subtraction of 2 signals, right? And depending on the mode we can use this one component only. आपल्याला प्रत्येक वेळी टेस्ट बेंचला डिसमेंटल करून परत कनेक्ट करायची गरज नाही. जस्ट वी हॅव टू चेंज द पोर्ट इफ वी चेंज द मोड ऑफ द वेव. ओके. सो दिस इज हायब्रिड टी. प्रत्येक पेपरमध्ये जवळपास मॅजिक टीवरती हायब्रिड टीवरती क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. सो आफ्टर दॅट आय विल शो यू वन मोर कॉम्पोनंट. दिस इज डायरेक्शनल कपलर. इफ यू सी इट इज अ लॉन्ग कॉम्पोनंट. ओके. सो it has also 4 ports. In these 4 ports, this is port number 1, port number 2, port number 3, and this 4th port is terminated. Okay, just give me a minute. I will adjust my camera so that I can show you the entire component.